नमस्कार मंडळी, माझं नाव आहे दिनेश म्हात्रे। तर आज आमचा गोव्यामधला तिसरा दिवस आहे। तर आज आम्ही कोकणासाठी निघत आहोत। तर कोकणात गेल्यानंतरही मी तुम्हाला तिकडची व्हिडिओ दाखवणार आहे। तर चला तर जाऊया कोकणात। तर मंडळी 2 दिवस आम्ही गोव्यामध्ये राहिलो, तर आता कोकणासाठी निघत आहोत। तर मंडळी, मालवणला जाण्या अगोदर सर्वांना भूक लागले, तर सुरमई हॉटेल आहे, तर इकडे जेवण्यासाठी आम्ही थांबलोय। बटर पनीर आणि व्हेज कोल्हापूर। तर मंडळी, जेवण तर करून झालंय सर्वांचा। तर परत आम्ही मालवणला जाण्याची तयारी करत आहोत। तर मंडळी, तारकर्लीला जाता जाता मध्येच आम्ही थोडं लिंबू सोडा पिण्यासाठी थांबलोय। तर मित्रांनो, लिंबू सरबत तर सर्वांनी पिलाय। 30 रुपयाचा एक लिंबू सरबत होता, मस्तपैकी खुल्यावर हॉटेल होता तो ढाबा। तर आता परत आम्ही तारकर्लीला जात आहोत। तर मंडळी, गोव्यावरून प्रवास करता करता फायनली आम्ही तारकर्लीला पोहोचलोय। तर आता इथे रूम घेतोय आणि त्या रूमचं भाडं किती आहे तेही तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही रूम घेतलाय। तर फर्स्ट फ्लोअरला रूम घेतलाय। पर डे 1500 रुपये भाडा आहे या रूमचा। टेरेस आहे इकडे, तर इथं आपण जेवण करू शकतो। तर हा रूम आहे, AC आहे। तर मित्रांनो, हा आहे तारकर्लीचा बीच, खूप सुंदर आणि खूप छान। तर आमचा रूम त्या साईडला आहे, त्या साईडला आम्ही रूम घेतलेला आहे। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता तारकर्ली बीच किती साफ आणि स्वच्छ आहे। तर आता दुपारच्या टायमाला कोणच नाहीये इकडे। तर मित्रांची मस्ती चालली खूप समुद्रकिनारी। तर मित्रांनो, नाश्त्यासाठी मॅगी बनवायची आहे, तर पाणी गरम करत ठेवलाय।
गरमागरम मॅगी तर आता आम्ही खातोय बसून. तर मंडळी आता आम्ही दांडी बीचवर मच्छी घेण्यासाठी आलोय. तर आता मच्छी घेऊन इथे परत तारकर्लीला जाणार आहोत. तर मंडळी सुरमई, खेकडे आणि कोलंबी आम्ही घेतली आहे. तर गाईज आता आम्ही मच्छी तर घेतलेली आहे. तर आता परत तारकर्लीला चाललोय. तर तिथे मच्छी बनवणार आहोत आम्ही, तेही मी तुम्हाला दाखवेन. तर मंडळी गोलू चिंबोऱ्यांचे पांगडे तोडत आहे, नांगी तोडत आहे. तर 200 रुपयाच्या आम्हाला चिंबोऱ्या भेटल्यात. मंडळी भात आमचा शिजत आहे. आता भात बनवायला घेतलाय. तर मंडळी सुरमई घेतलेली आहे आम्ही 300 रुपयाची. लसूण, टमाटर, कांदा, अंडी, लसूण पेस्ट भी आहे ना. चिंबोऱ्या एवढ्या चिंबोऱ्या आम्ही 250 रुपयाच्या घेतल्या आहेत. आणि या 100 रुपयाच्या कोलंब्या. चिंबोऱ्या पण साफ करून कापून झालेत. तर गाईज भात पण आमचा जेमतेम शिजलाय. इथला सुरमईला मसाला लावून झालाय. केलेला टमाटर, बारीक केलेला लसूण. तर आता चिंबोऱ्यांचा रस्सा बनवत आहोत आम्ही. झणझणीत झालेला आहे आमचा चिंबोऱ्यांचा कालवण. मालवण मध्ये आम्ही कालवण शिजत आहोत चिंबोऱ्यांचा. चिंबोरीचा कालवण झालेला आहे. आता आम्ही कोलंबी सुकी करत आहोत. तर आता टमाटर टाकून घेऊया. कोलंबी टाकूया आता.
गाईस फायनली आमचा डन झालेला आहे कोलंबी मसाला. अंडा फ्राय. तर मंडळी आमची प्लेट रेडी आहे. सुरमई, कोलंबी आणि चिंबोरी आणि अंडा. तर मंडळी सर्व जेवण तर बनवून झालंय. तर आता आम्ही जेवणार आहोत आणि उद्या सिंधुदुर्गाला जाणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.